200 स्वयंसेवक आहेत, प्लस आपल्याकडे एनडीआरएफचं पथक पण आपण बोलवलेलं आहे आणि जिल्हाधिकारी महोदयांच्या मार्गदर्शनाखाली आपला सगळी व्यवस्था चोख आहे आणि आपण पेट्रोलिंग करतो आहे. 3 दिवसापासून आपलं काम सुरू आहे. कालच्या दिवसात आपण 3 वारकरी भाविकांना वाचवलेलं आहे, यश आलेलं आहे. आणि आपल्याबरोबर एक विशेष खास करून महिलांचं बचाव पथक आषाढी वारीसाठी पहिल्यांदा सहभागी आहे. यावेळेस पहिल्यांदा महिला पथक आहे. हो, आषाढी वारीसाठी पहिल्यांदा आहे. आणि ते खास म्हणजे मुख्यत्वे अंडरलाईन करायचं म्हणलं तर ते सोलापूर जिल्ह्याच्याच महिला आहेत सगळ्या. आणि त्यांनी पुरामध्येही काम केलं. आता सोलापूर जिल्ह्याचा पूर आला होता 2025 साली नीरा नदीला, सीना नदीला. हां, त्यावेळी त्यांनी कामही केलेलं, त्या पुरामध्येही काम केलेलं. काय कशा पद्धतीचं ट्रेनिंग असतं किंवा काय घटना घडली तर काय सूचना असतात, तातडीची काय तुमची सेवा असते? आपण एक रेकॉर्डेड मेसेज केला आहे, तो मेगाफोनवरती आपल्याला वाजवून दाखवला जाईल. वाढवा आवाज सोडा. असं मेगाफोनवरती आपलं अनाउन्समेंट कंटिन्यू सुरू आहे. साधारण पाणी पातळी वाढण्याची शक्यता आहे? नाही, आता मेंटेन राहिलं, उलट त्यापेक्षा थोडं कमीच राहील पाणी. पण तरीही जिल्हा प्रशासन म्हणा किंवा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या मार्फत एक सर्व भाविकांना आव्हान राहील असं की आताच आपण बघितलं की दहीहंडी केली जाते, बऱ्याच महिला फुगडी खेळतात, रिंगण करून बरेच वारकरी भाविक पाऊल खेळतात. तर ते पाण्यामध्ये तसं करू नये. आणि बरेच भाविक काय करतात, कडेला नाही आतमध्ये येऊन तीर्थ घेण्याचा प्रयत्न करतात. कडेला काय किंवा मध्ये काय, तीर्थ एकच आहे. तर आतमध्ये येऊन जीव धोक्यात न घालता कोणतीही आपत्तीजनक परिस्थिती उद्भवणार नाही याची काळजी घ्यावी भाविकांनी कडेनंच तीर्थाचा लाभ घ्यावा. आता इथं नौका विहार चालतात, त्याला जास्त ओढ आहे भाविकांची. साधारण 200 बोटीच्या नौका आहेत, तर त्यांच्यासाठी काही सूचना वगैरे आहेत का? नाही, त्यांच्यासाठी सूचना वगैरे ज्या आहेत ना त्या सगळ्या दिलेल्या आहेत ऑलरेडी. जे ऑपरेटर आहेत त्यांना सगळ्या सूचना, त्यांचं ट्रेनिंगही झालेलं आहे, त्यांना CPRचं ट्रेनिंग दिलं आहे. आणि जे नौका चालवणारे जे आहेत त्यातलेच आपले 30 जण हे आपले स्वयंसेवक आहेत. त्यामुळे ते ऑलमोस्ट सगळे ट्रेन आहेत. ते त्यांनीही पुरामध्ये काम केलेलं आहे. ते खूप सुंदर काम करतात, त्यातही काही दुमत नाही आहे. आणि खास करून आपल्याकडे हेल्पिंग हँड आलेली आहे कोल्हापूरची. तर त्यांनी स्वतः येताना मेकॅनिक्स घेऊन आलेले आहेत की जेणेकरून काही पाणी कमी असेल, काही घोटाळा झाला इंजिनचा, बोटचा, तर क्विकली लगेच बाहेर बोट काढून ते लगेच रिपेअर करून ठेवतात आपल्यासाठी. इथलं आपत्ती व्यवस्थापन आता सज्ज झालेलं आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याच्यावरती कडवी नजर ठेवून आहे. कालच 3 जण रेस्क्यू करून 4 जणांना वाचवण्यात यश आलेलं आहे. चंद्रभागेच्या तीरातून जगजित डांगे, LS मराठी.